नमस्कार. सन्मान महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट तर्फे राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एनसीपी एंटरप्रेन्योर्स ग्रोइंग टुगेदर हा विशेष मेळावा शनिवार दिनांक 12 जुलै रोजी वारजे येथे आदित्य गार्डन सोसायटीत यशस्वीरित्या पार पडला. 62हून अधिक उद्योजकांचा उत्स्फूर्त सहभाग यावेळेला लाभला. व्यवसाय सादरीकरण, नेटवर्किंग, मार्गदर्शन, नव्या संपर्काची जुळवाजुळव आणि संघटना विस्ताराची दिशा या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश युवक सचिव विवेक धुमाळे यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्यांना भूपेंद्र भोंडवे, सुप्रियाताई फरतडे, सचिन येवलेकर, हिंदवीर घुगे, रोहन जाधव यांनी उत्स्फूर्त साथ दिली. आयोजनामध्ये प्रदेश उपाध्यक्ष उद्योग विभाग श्री आनंद बेल्लद व उद्योग विभाग उपाध्यक्ष शेखर कदम यांनी सहभाग नोंदवला. प्रमुख मान्यवर म्हणून प्रदेश महिला सरचिटणीस सौ वैशालीताई जवंजाळ, प्रदेश अध्यक्ष उद्योग विभाग सुभाष मालपाणी उपस्थित होते. तर कार्याध्यक्ष सौ विजयाताई भोसले, प्रदेश उपाध्यक्ष अभिजित आपटे, प्रदेश उपाध्यक्ष आदित्य सोळंकी, प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत कदम, श्री आशुतोष बगाडे, प्रदेश सरचिटणीस माजी नगरसेवक बाबा धुमाळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष उद्योग विभाग श्री चैतन्य जोशी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय बावळेकर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष उदय कुलकर्णी, शारदा कडोळकर कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, उद्योगात एकमेकांना मदत व्हावी यासाठी दर महिन्याला सातत्याने हा कार्यक्रम होत राहील असे विवेक धुमाळे यांनी सांगितले. यावेळी काही नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये श्रीपाद साकोजी यांना पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस उद्योग विभाग तर भूपेंद्र भोंडवे यांना पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस उद्योग विभाग या पदावर निवड जाहीर करण्यात आली. उद्योग विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी यांनी उपस्थितांना संबोधन करताना जात, धर्म, भाषा, प्रांतवाद यांना दूर सारत आपला विकास साधावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा पुढे न्यावी असे आवाहन केले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चैतन्य जोशी यांनी पक्ष संघटना वाढीसाठी भेटीगाठीचे महत्त्व समजावले. मागच्या ऑफिसमध्ये बोलत असताना एक आम्ही गोष्ट सांगितली की उपाशी कुठे राजकारण होणार नाही. प्रपंच पहिलं महत्त्वाचा, मग आपण हा व्यवसाय उद्योगामध्ये आहोत. त्यामुळे आपण 24 तास याच्यात पाहिजे ते आम्हाला अजिबात अपेक्षा नाही. पण दिवसभराचा एक अर्धा तास का होईना आपण एकमेकांची ॲटलीस्ट पक्षाच्या संदर्भात तरी बोलू. नवीन कोणी उमेदवार येणार असतील तर त्यांना आपल्याला कधी कसं करता येईल ते बोलू. आणि त्याच्यानंतर आठवड्यातून एकदा तरी कोणाच्या तरी ऑफिस, माझ्या ऑफिसला या, कोणाच्या ऑफिसला, कोणाच्या एक दर महिन्याला एक ऑफिसला जाऊन 10-15 लोकांची बसण्याची सहज होती उपलब्ध. तिथं बसून चहा पाणी केल्यानंतर ॲटलीस्ट आता जसं मला आज एक तुम्हाला उद्या काय कळलं मी ॲटलीस्ट सांगू शकतो, माझा मित्र या कनेक्टला तुम्हाला देऊ शकतो. तर ॲटलीस्ट एक ऑफिसला भेटायला सुरुवात करा. ग्रुपमध्ये जागा की आज यांच्या ऑफिसला आपण आहोत का आणि बोलून अर्धा तास त्याच्या पण कामात आपण जास्त त्यांना त्रास न देता एक अर्धा तास भेटत जाऊ आणि एक महिन्याची मिटिंग आपली आहे. राष्ट्रीय नेते मान्य अजितदादा पवारसाहेब, प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांनी दिलेल्या सूचनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभागाच्या वतीने आज या ठिकाणी उद्योजकांची व्यवसायाची देवाणघेवाण परंतु जे नवावाडी केलेले आमचे मित्र सहकारी सुनील कुमार त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी विजय भोसले, जोशी साहेब, विजय कुमार साहेब, बाबा धुमाळ, शारदा कडोळकर, आदित्य सोळंकी, संजय बावळेकर, विजय आंबराळे, अभिजित आपटे, उदय कुलकर्णी, शेखर कदम, आनंद केला, सर्व माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले विवेक धुमाळ साहेबांनी एक नवीन संकल्पना घेऊन काम
पुण्यामध्ये नवीन संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्याला त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक उद्योग विभागाला सुद्धा त्यांनी चालना देण्याचे काम त्या ठिकाणी केले त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज तुम्हाला लोकांना एकत्र आणून आम्ही तुम्हाला ताकद देतो म्हणजे मी एकटा देऊ शकत नाही. आज मी तुम्हाला केवळ साहेब आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो ठामपणे खात्री की आमच्या पाठीमध्ये जो नेता आहे हा नेता खंबीर आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीत आम्ही जर त्याच्यासमोर काही विषय मांडला तो ते नाकारलं नाही आणि त्याला जर योग्य वाटलं तर त्याने कधीही मागं फिरणार नाही. असे आमचे खंबीर नेतृत्व असलेले अजितदादा त्यात आमच्या सोबत असल्यामुळे आज आम्ही ठामपणे या महाराष्ट्रामध्ये मान वर करून छाती ताण करून आम्ही फिरू शकतो आणि लोकांना आश्वासन देऊ शकतोय. हे आश्वासन फक्त देणे ताकद फक्त अजितदादा सोबत असल्यामुळेच आम्ही करू शकतो. हे तुम्हाला मी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगतो. या ठिकाणी जोमाळेसाहेब असतील, शेखर कदम असतील, आपले कोंडसाहेबांनी सहकारी मंडळी त्यांचे एक कार्यक्रम आयोजित केला दर महिन्याची मिटिंगवर. त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो. असंच आपण नवीन नवीन विषय घेऊन नवीन नवीन उपक्रम आपण युवक आणि उद्योगाच्या वतीनं वेळोवेळी साजरा करू आणि जास्तीत जास्त जे आहे ते प्रमाण कसे करता येईल त्यासुद्धा दृष्टीकोनातून आपल्या सगळ्या उद्योजकांच्या समोर चर्चा करून घेऊन त्याही बाबतीत एक आपल्याला आपले उद्योजक आणि बेरोजगार तरुण असतील त्यांचाही एक रोजगार मिळावा आपण बघूया अशी दोन संकल्पना या ठिकाणी मी तुमच्यासमोर प्रस्ताव ठेवतो आणि थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.